वसई विरार शहरातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं असून ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी साचत नव्हतं त्या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। नालासोपारा पूर्वेकडच्या संयुक्त नगर येथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। सलग तिसऱ्या दिवशीही वसई विरारमध्ये पावसाचा कहर बरसत आहे। रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण वसई विरारचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हा परिसर उंच असल्यामुळे या ठिकाणी कधीही पाणी साचत नव्हतं, मात्र आजची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण सोसायट्यांमध्ये पाणी झालेलं आहे। गुडघाभर पाणी या रस्त्यावर जमा साचलेलं आहे। तर आपण भीषणता जे वसई विरारमधले जे इतर सखल भाग आहे त्याची भीषणता आपण विचार करू शकता, कारण की या ठिकाणी कधीही पाणी साचायचं नाही आहे। या ठिकाणी आता गुडघाभर पाणी आहे, त्यामुळे ज्या सखल भाग आहेत त्या ठिकाणी काय हालत झाली असेल, कित्येकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असेल। अतोनात नुकसान आता या पावसानं झालेलं आहे। आज हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला होता, त्यामुळे शाळा कॉलेज बंद आहेत। आपण जर बघितलं तर रस्त्यावर सकाळच्या वेळेला रिक्षा आणि शाळा बस मोठ्या प्रमाणात असतात, मात्र आता या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट आहे। प्रत्येकाचे हाल जे आहेत आता हे बेहाल झालेले आहेत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। सततच्या पावसामुळे विरार पूर्वेकडच्या गोपचर पाण्यामध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे। परिसर पूर्णपणे जलमय झालाय आणि त्यामुळे वाहनं पाण्याखाली गेलेत, तर घरांमध्येही पाणी शिरलंय, त्यामुळे घरातील सर्व साहित्याचं नुकसान झालंय। संपूर्ण परिसर जलमय झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नालासोपाऱ्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय। स्टेशनकडे जाणारे रस्ते पाण्याखाली केलेत। चाकरमानी जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात आहेत। दरम्यान परिसरातील एक भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, मात्र होर्डिंग कोसळल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। तर नालासोपारा रेल्वे स्टेशन बाहेरची दृश्य आपण पाहतोय। या संपूर्ण परिसराला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। याच पाण्यातून अक्षरशः कमरे एवढ्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। रेल्वे ट्रॅकवरही बऱ्यापैकी पाणी साचलेलं दिसतंय आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे। नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातली सकाळी 7 वाजताची म्हणजे अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत। रेल्वे स्थानक परिसरामध्ये जलमय स्थिती आहे, पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यातच एक होर्डिंगही कोसळलेलं आहे। सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र अतिशय धोकादायक रीतीनं या सगळ्या नागरिकांना आता प्रवास करावा लागतोय। आज आठवड्याच्या कामकाजाचा पहिलाच दिवस आहे आणि याच पाण्यातून सगळ्यांना वाट काढावी लागते। वसई विरारमध्ये रात्रीपासूनच पावसाचा कहर आहे। सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीमुळे वसई विरारमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। मी आता सध्या नालासोपारा स्टेशन येथे आपण जर बघितलं तर कमरे इतकं पाणी नालासोपारा स्टेशनला आहे। अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आपल्याला आणखीन दाखवू शकतो। बघा, हे स्टेशन जवळ येणारे काही नागरिक आहेत, कमरे इतक्या पाण्यातून त्यांना यावं लागतंय आणि संपूर्ण जे घर आहे, आपलं जे दुकानं आहेत त्या दुकानामध्येही पाणीच पाणी झालेलं आहे। ही अशी भयानक परिस्थिती नालासोपारा पूर्वेकडील आहे। हे जे होर्डिंग होतं हे होर्डिंग कॉलॅप्स झालेलं आहे। सुदैवानं यात जखमी कोणी नाही झालेलं आहे, मात्र हे होर्डिंग तुटलेलं आहे। आज घरामध्येही पाणी गेलेलं आहे। कालपासून पाणी होतं। या सोसायट्या आहेत या ठिकाणी तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। घरामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे। 12 तास झाले लाईट नाही आणि यामुळे नागरिकांचे हाल जे आहेत ह्यावेळेला बेहाल झालेले आहेत। आपण ही परिस्थिती बघू शकतो। या ठिकाणी सकाळच्या वेळेमध्ये प्रचंड
रिक्षाची वर्दळ असते, नागरिकांची असते, कारण की आज सोमवार आहे आणि हप्त्यातला पहिला दिवस कामावर जाण्यासाठी जे चाकरमणी आहेत इथे वेळेवर येतात आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी असते नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये, रिक्षाची वर्दळ. आणि आज बघितलं तर पूर्णपणे शांतता आहे. अत्यावश्यक असेल तरच हे लोक बाहेर येत आहेत काही कामासाठी जाण्यासाठी, मात्र त्यांना